नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सरसाइज 3.2 ए यातील फर्स्ट क्वेश्चन आतापर्यंत आपण 20 सब क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. आज क्वेश्चन नंबर 21 पहा, याचा आपल्याला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. लेट आय इक्वल टू आय म्हणजे हा दिलेला प्रॉब्लेम घेणार आपण. इंटिग्रेशन त्याचं फाइंड आउट करायचं आहे. 5 - 3x आणि 2 - 3x याचा पॉवर -हाफ आहे. -हाफ पॉवर आहे म्हणजे आपण हा पॉवर जर प्लस केला तर ही टर्म खाली येईल. तो पॉवर प्लस करू आपण म्हणजे ही टर्म हा ब्रॅकेट खाली येणार आहे. बरोबर आहे. असं लिहू शकतो आपण 5 - 3x. याला आपण खाली घेऊ. -हाफ तर आता +हाफ होईल. पॉवर +हाफ आहे म्हणजे ही टर्म स्क्वेअर रूट मध्ये आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो. यालाच आपण असं लिहू शकतो dx. जे रूट मध्ये आहे त्याला आपण पुट करू. पुट 2 - 3x ही व्हॅल्यू आपण t म्हणून पुट करणार. पहा आता डेरिव्हेटिव्ह घेऊ. हे 0 होतील. -3x चे डेरिव्हेटिव्ह -3 होईल. -3x डेरिव्हेटिव्ह 3 होईल. परंतु विथ रिस्पेक्ट टू x आहे म्हणजे इकडे dt आपण dx होईल. बरोबर आहे. हा dx इकडे आणू आपण म्हणजेच काय -3 हे dx इकडे येतील तर इक्वल टू dt म्हणजे आपण dx ला रिप्लेस करणार. देअरफॉर dx ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, हे -3 इकडे डिव्हिजन मध्ये येतील म्हणजे -1/3 dt होईल. बरोबर आहे. dx रिप्लेस होईल या टर्मने. पहा येथे -3x आहे, येथे पण -3x आहे म्हणजे आपण 3x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. पहा यावरून 3x व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 3x म्हणजे -3x इक्वल टू हे t - 2 होतील. बरोबर आहे. देअरफॉर 3x इक्वल टू काय होईल, मायनसने मल्टिप्लाय होईल म्हणजे हे 2 प्लस होतील आणि हे t मायनस होतील. बरोबर आहे. -t + 2 याप्रमाणे म्हणजे 3x ची व्हॅल्यू आपल्याला ही पुट करता येईल टीच्या फॉर्ममध्ये. बरोबर आहे. आणि dx ला dt च्या फॉर्ममध्ये हे पुट करता येईल आपल्याला. आता देअरफॉर i इक्वल टू काय होईल, इंटिग्रेशन 5 - 3x. 5 हे मायनस आणि 3x ला आपण पुट काय करणार 2 - t. हे मायनस आहे जी टीच आणि 3x म्हणजे काय 2 - t. कारण x पण रिप्लेस व्हायला पाहिजे आपल्याला टीच्या फॉर्ममध्ये. बरोबर आहे. आणि याला आपण पुट केलेला आहे t. बरोबर आहे. एवढी व्हॅल्यू म्हणजे t आहे स्क्वेअर रूट मध्ये t. आणि dx ला रिप्लेस होईल -1/3 dt ने म्हणजे -1/3 dt. बरोबर आहे. येथे मल्टिप्लिकेशन आहे -1/3 याप्रमाणे. आता हा ब्रॅकेट आपण काय करू, सॉल्व करू. असं लिहिता येईल आपल्याला. देअरफॉर i इक्वल टू इंटिग्रेशन हे -1/3 बाहेर घेऊ आपण. इंटिग्रेशनच्या बाहेर येतील -1/3. बरोबर आहे. आता हे लिहिण्याची गरज नाही. 5 - 2 + t होईल. 5 - 2 आणि प्लस t होतील आणि आपण रूटमध्ये t येथे dt. बरोबर आहे. इक्वल टू हे -1/3 5 - 2 म्हणजे 3 होतील आणि हे प्लस t आणि आपण √t dt इक्वल टू हे -1/3. आता हा डिनोमिनेटर आपण सेपरेट करू म्हणजे काय होईल 3/√t प्लस t/√t. आता इंटिग्रेशन घेता येईल आपल्याला कारण डिव्हिजन आता कॅन्सल झालेला आहे. बरोबर आहे. प्रत्येकाखाली आता √t आलेला आहे. dt इक्वल टू -1/3 याचं इंटिग्रेशन हे -1/3 दोघांना पण आहेत म्हणजे इंटिग्रेशन 3 हे टीचा पॉवर -हाफ होईल. असं लिहू शकतो आपण टीचा पॉवर -हाफ. बरोबर आहे. येथे +हाफ आहे, ही टर्म वर आणली आपण तर -हाफ पॉवर होईल. आणि येथे dt इंटिग्रेशन आपण सेपरेट करत आहोत म्हणजे हे -1/3 दोघांना पण येतील म्हणजे -1/3 इंटिग्रेशन आणि टीचा पॉवर किती होईल, हा +1 आहे त्यामध्ये -हाफ पॉवर, याचा पॉवर 1 आणि याचा पॉवर -हाफ
दोघांची काय होईल, येथे सबट्रॅक्शन होईल, बरोबर आहे. म्हणजे 1 मायनस हाफ म्हणजे पॉवर हाफ येईल. टोटल पॉवर टीचा टोटल पॉवर किती होईल, हाफ. आणि डी टी देअरफॉर -1/3 हे 3 ॲज इट इज. पाहायचं इंटिग्रेशन, टीचा पॉवर मायनस हाफ आहे त्यामध्ये +1 होईल. -1/2 +1 म्हणजे काय होईल, -1/2 +1, 1 मधून अर्धा गेला तर अर्धा राहील म्हणजे हाफ, बरोबर आहे. आणि प्लस मायनस, आता हे मायनस होतील 1/3 प्लस मायनस मायनस, टीचा पॉवर 1 प्लस करणार म्हणजे टीचा पॉवर 3/2 होईल. आणि तोच पॉवर खाली पण येईल 3/2, तोच पॉवर खाली पण येईल. येथे पॉवर हाफ तर तो पॉवर येथे पण येईल, बरोबर आहे. आणि प्लस सी इक्वल टू हे 3 डिव्हिजनमध्ये आणि हे मल्टिप्लिकेशन, हे 3 आणि हे 3 कॅन्सल होतील, परंतु हे 2 वर जातील, हे मायनस साईन म्हणजे -2 टीचा पॉवर हाफ आणि हे मायनस. आता इथे काय होईल, हे 3 आणि हे 3 यांचा मल्टिप्लिकेशन होईल आणि हे 2 वर जातील म्हणजे 2/9 होईल, 2/9, बरोबर आहे. ह्याचा रेसिप्रोकल म्हणजे 2 वर जातील आणि हे 3 × 3 9 होतील आणि टीचा पॉवर 3/2 प्लस सी. आता टीची व्हॅल्यू पुट करू आपण. टी म्हणजे ही व्हॅल्यू आहे जे आपण पुट केलेलं आहे. स्क्वेअर रूटमध्ये असणारी टर्म म्हणजे टी आहे 2 - 3x -2 टीचा पॉवर हाफ आहे म्हणजे आपण स्क्वेअर रूटमध्ये लिहू शकतो 2 - 3x. टी म्हणजे ही व्हॅल्यू आहे, त्याचा पॉवर हाफ आहे, हाफ पॉवर आहे म्हणजे स्क्वेअर रूट आहे, बरोबर आहे. आणि हे -2/9 टी म्हणजे काय आहे 2 - 3x त्याचा पॉवर 3/2 प्लस सी. हे झालं इंटिग्रेशन. देअरफॉर आय इक्वल टू. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 22. याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स. सोल्युशन, लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन आय म्हणून कन्सिडर करू आपण 4x + 5x² अपॉन 2x + 3 आणि पॉवर आहे 3/2 dx. जे ब्रॅकेटमध्ये आहे त्याला आपण पुट करू. पुट 2x + 3 इक्वल टू टी म्हणून पुट करू आपण. डेरिव्हेटिव्ह घेणार, देअरफॉर 2 याची डेरिव्हेटिव्ह 2 होईल, याची 0 होईल आणि इक्वल टू विथ रिस्पेक्ट टू एक्स असल्यामुळे dt/dx होईल, बरोबर आहे. आपल्याला फक्त dx पाहिजे म्हणजे आपण काय करणार, हे इकडे आणणार म्हणजे हे 2 आहेत, 2 + 0 2 होतील, हे dx इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील dx आणि इक्वल टू dt राहील, बरोबर आहे. आपल्याला dx पाहिजे त्यामुळे 1/2 हे 2 डिव्हिजनमध्ये जातील dt, बरोबर आहे. dx रिप्लेस होईल आपल्याला 1/2 dt ने, परंतु x पण आहे म्हणजे x ची व्हॅल्यू आपण काढून घेणार. यावरून x ची व्हॅल्यू काय मिळेल, x म्हणजे काय होईल, x इक्वल टू हे t 3 मायनसमध्ये जातील -3 आणि हे 2 डिव्हिजनमध्ये येतील, बरोबर आहे. म्हणजे यावरून आपण x ची पण व्हॅल्यू काढून घेतलेली आहे आणि याची डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे. dx ची व्हॅल्यू ही पुट करणार आपण, x ची व्हॅल्यू ही पुट करणार आणि t ची व्हॅल्यू ही घेतलेली आहे आपण, हे लक्षात राहू द्या. देअरफॉर आय इक्वल टू 7 + 4, कारण आपण टी पुट करत आहोत, ही व्हॅल्यू म्हणजे येथे पण x ची व्हॅल्यू आपल्याला टी च्या फॉर्ममध्ये पाहिजे त्यामुळे आपण x ची व्हॅल्यू काढून घेतलेली आहे. यावरून ती आहे t - 3/2 4x म्हणजे t - 3/2, बरोबर आहे. आणि प्लस 5x², 5x² म्हणजे या व्हॅल्यूचा स्क्वेअर म्हणजे t - 3/2 याचाही स्क्वेअर आणि अपॉन ही व्हॅल्यू म्हणजे एवढी व्हॅल्यू t आहे, बरोबर आहे, त्याला पॉवर टीचा पॉवर 3/2 आणि येथे dt म्हणजे काय होईल, येथे dx आहे, आपण dtच्या फॉर्ममध्ये लिहिणार म्हणजे 1/2 dx म्हणजे 1/2 dt, 1/2 dt. इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत 1/2, हे बाहेर घेऊ आपण आता.
dx रिप्लेस झालेला आहे dt ने आणि x रिप्लेस झालेला आहे t ने, बरोबर आहे, टीच्या फॉर्ममध्ये. आता सॉल्व्ह करू आपण. काय करता येईल, हा मल्टिप्लिकेशन करू आणि हे एक्सपेन्शन करून घेऊ आपण. देअरफॉर I इक्वल टू इंटिग्रेशन 7 प्लस 4 ने मल्टिप्लाय करू या दोन्ही टर्मला, म्हणजे न्यूमरेटरला 4 ने मल्टिप्लाय करू म्हणजे 40/2 होतील, बरोबर आहे. पुन्हा 2 ने डिव्हिजन केल्यामुळे 2t होतील. हे होईल 2t. इथे प्लस असल्यामुळे ब्रॅकेट करायची गरज नाही आता. 4 × 3 म्हणजे 12/2 म्हणजे हे 6 होतील, म्हणजे -6, बरोबर आहे. आणि प्लस 5 आणि हे एक्सपेन्शन हे काय आहे, t - 3/2 आहे, याचा स्क्वेअर करायचा आहे. म्हणजे आपण काय लिहिणार, आधी आपण हा सेपरेट करू, डिनोमिनेटर 3/2 आणि याचा स्क्वेअर असं लिहिता येईल आपल्याला. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर a - b होल स्क्वेअर म्हणजे t²/4 होईल, मायनस 2 टाइम्स दोघांचा मल्टिप्लिकेशन हे t/2 आणि 3/2, बरोबर आहे. आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 9/4 म्हणजे हे काय होईल, t²/4. हे -2 हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील, बरोबर आहे. येथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे हे 3t/2 होतील, 3t/2 होतील आणि प्लस 9/4 याप्रमाणे, बरोबर आहे. हे पहा, हे एक्सपेन्शन याप्रमाणे येत आहे. त्याला पुन्हा 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे. आधी हे लिहून घेऊ आपण, एक्सपेन्शन t²/4 - 3t/2 आणि प्लस 9/4. आता स्क्वेअर येथे येणार नाही कारण एक्सपेन्शन केलेलं आहे आपण. आणि आपण टीचा 3/2 पॉवर येथे dt, इथे dt लिहिलेलं आहे म्हणजे 1/2 बाहेर येतील, येथे येतील 1/2, बरोबर आहे. I इक्वल टू आता या 5 ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आपण. देअरफॉर 1/2 इंटिग्रेशन 7 आणि -6 दोघांची सबट्रॅक्शन केली तर 1 होईल, हे प्लस 2t. दोघांची सबट्रॅक्शन केली 1, हे 2t. आता 5 ने मल्टिप्लाय करू म्हणजे 5t²/4 होईल. 5 ने मल्टिप्लाय केल्यामुळे मायनस 5 × 3 15t होतील /2 आणि प्लस 5 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 5 × 9 म्हणजे 45/4 होतील आणि आपण टीचा पॉवर 3/2 येथे dt इक्वल टू 1/2. आता काय करता येईल आपल्याला, हा एक नंबर आहे, हा एक नंबर आहे, दोघांची आपण ॲडिशन घेऊ शकतो. 1 + 45/4 आहेत. हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे 4 + 45/4 म्हणजे 49/4 होतील. या दोघांची ॲडिशन केली आपण तर ती काय येईल, 49/4, बरोबर आहे. आधी लिहा किंवा शेवटी लिहा, सुरुवातीला लिहा किंवा शेवटी लिहा. दोघांची ॲडिशन घेतली आपण. आता राहिल्या या 3 टर्म प्लस 2t प्लस 5t²/4 मायनस 15t/2, बरोबर आहे. हे लिहिण्याची गरज नाही कारण दोघांची ॲडिशन घेतली आपण. आपण टीचा पॉवर 3/2 येथे dt. या दोघांची पण ॲडिशन घेता येईल आपल्याला कारण पॉवर सारखेच आहेत. येथे पॉवर 1 आहे, येथे पॉवर 1 आहे. या दोघांची ॲडिशन घेता येईल. 2t आहे आणि मायनस 15t/2 आहेत, बरोबर आहे. म्हणजे हे काय होतील, 4t होतील मायनस 15t क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि /2, बरोबर आहे. म्हणजे हे -11t होतील, -11t/2, बरोबर आहे. म्हणजे या दोन टर्म ऐवजी आपण काय लिहू शकतो, -11t/2 इथे लिहिणार. या दोन टर्म आपण कॅन्सल करू कारण या दोघांची आपण ॲडिशन घेतलेली आहे. ही टर्म आणि ही टर्म दोघांची आपण सबट्रॅक्शन घेतलेली आहे. तर ती येत आहे -11t/2. इथे लिहितो -11t/2
मायनस 11t/2. आता या दोन टर्म लिहिण्याची गरज नाही, बरोबर आहे. येथे 4 आहेत, येथे 4 आहेत डिव्हिजनमध्ये, येथे 2 आहेत. आपण काय करू, 1/4 कॉमन काढू. या 3 टर्ममध्ये 1/4 कॉमन काढू. हे 1/2 1/4 कॉमन काढल्यामुळे बाहेर येतील इंटिग्रेशनच्या 1/4 कॉमन काढलेले आहेत, म्हणजे हे 4 कॅन्सल होतील, येथे फक्त 49 राहतील. 1/4 कॉमन काढलेले आहेत म्हणजे हे येथे काय होईल, 11 हे 2 कॅन्सल होतील, परंतु येथे 2 ने मल्टिप्लाय होईल म्हणजे हे -22t होतील, बरोबर आहे. 1/4 येथे कॉमन काढल्यामुळे आणि हे प्लस 1/4 कॉमन काढले, येथे 5t² राहील आणि अपॉन t⁻³ येथे dt. आता आपण काय करू, हा डिनोमिनेटर सेपरेट करू आपण. इक्वल टू 1/8, 4 × 2 8 होतील, इंटिग्रेशन 49. प्रत्येकाखाली आपण हा डिनोमिनेटर घेऊ, हा डिनोमिनेटर आपण सेपरेट करू म्हणजे 49 t⁻, आता -3/2 होईल, t⁻−3/2, बरोबर आहे. याखाली हा पॉवर परंतु वर आणल्यामुळे मायनस होईल, हे -22 t⁻ किती होईल टोटल, हा 1 आणि त्यामध्ये -3/2 1 त्यामध्ये मायनस होईल 3/2 म्हणजे 1 मायनस दीड म्हणजे काय येईल -½ हे होतील -½ बरोबर आहे. आणि येथे प्लस 5 t⁻, येथे 2 त्यामध्ये हे मायनस केले 3/2 म्हणजे 2 मायनस दीड 2 मायनस दीड म्हणजे काय होईल ½ आता इंटिग्रेशन घेऊ शकतो आपण, प्रत्येक टर्म आता सेपरेट आहे, इंटिग्रेशन घेता येईल आपल्याला. म्हणजे काय होईल 1/8 इंटिग्रेशन हे 49 यामध्ये +1 होईल म्हणजे 1 मधून दीड गेला तर -½ होईल म्हणजे t⁻−½ होईल आणि येथे तो पॉवर खाली पण येईल -½ बरोबर आहे. हे -22 यामध्ये +1 होईल, -½ +1 म्हणजे t⁻½ होईल, तो पॉवर येथे पण येईल आणि प्लस 5 हाफ प्लस हाफ हाफ t⁻½ +1 केल्यानंतर t⁻3/2 आणि तो पॉवर येथे पण येईल 3/2 आणि प्लस c 1/8 ने प्रत्येक टर्मला आता मल्टिप्लाय करायचं आहे. पहा आता हे इरेज करतो मी, टी ची व्हॅल्यू ही आहे लक्षात राहू द्या, आपण नंतर पुट करू. आपण हे आता पुढे कंटिन्यू करू. आपण हे इरेज करतो. हे 1/8 प्रत्येक टर्म बरोबर आहेत, इक्वल टू म्हणजे 1/8 ही टर्म घेणार आपण, हे मायनस आधी लिहिणार आणि हे 1/2 आहेत म्हणजे हे 2 वर जातील आता, म्हणजे हे काय होतील 2/1 होतील, बरोबर आहे. आणि हे 49 t⁻−½ मायनस हे 1/8 प्रत्येकाला आहे मल्टिप्लाय मध्ये 1/8, हे मायनस असल्यामुळे हे आता प्लस होतील, हे मायनस आहेत नाही सॉरी हे मायनस 1/8 ने मल्टिप्लाय करू आणि हे 2 वर जातील म्हणजे 2/1 होईल आणि 22 हे मायनस साइन घेतलेलं आहे आपण आणि t⁻½ आणि प्लस 1/8 ने मल्टिप्लाय करणार, हा रेसिप्रोकल होईल 2/3 होतील 2/3 आणि हे 5 आणि t⁻3/2 आणि प्लस c 2 ने हे 1/4 होतील म्हणजे -1/4 हे 49 म्हणजे असं लिहू शकतो आपण 49/4 49/4 t⁻−½ -1/2 हे 1/4 होतील आणि हे 4 ने पुन्हा 2 ने डिवाइड करू आपण, हे 2 होतील तर हे 11 होतील, बरोबर आहे. म्हणजे -11/2 11/2 t⁻½ प्लस हे 1/4 होतील आणि 4 5 हे 3 आहेत म्हणजे 5/12 होतील, प्लस वर 5 राहतील, खाली 4 × 3 12 होतील, बरोबर आहे. आणि t⁻
3/2 प्लस सी इक्वल टू ते मायनस 49/4 टीची व्हॅल्यू 2x+3 घेतलेली आहे आपण, म्हणजे 2x+3 याचा पॉवर -12 मायनस 11/2 टीची व्हॅल्यू आहे 2x+3 हाफ आणि प्लस 5/12 आणि टीची व्हॅल्यू आहे 2x+3 आणि पॉवर आहे 3/2 आणि प्लस सी. बरोबर आहे. डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहू शकता तुम्ही. हे 5/12 आधी लिहा, 2x+3 पॉवरची डिक्रीजिंग ऑर्डर, सर्वात मोठा पॉवर आधी, नंतर त्यापेक्षा कमी पॉवर हा आहे -11/2 2x+3 हाफ आहे, म्हणजे पॉवर हाफ आहे म्हणजे स्क्वेअर रूट असंही लिहिता येईल, पॉवर हाफ आहे म्हणजे असंही लिहिता येईल याला. आणि ही टर्म -49/4 हा पॉवर -हाफ आहे, म्हणजे ही टर्म अशी लिहिता येईल आपल्याला, -हाफ आहे म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये, परंतु डिनोमिनेटरमध्ये 2x+3 आणि प्लस सी असंही लिहिता येईल. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 23. पहा येथे 1/√, आहे, म्हणजे 1/√मध्ये येथे 9 आहेत, म्हणजे 3चा स्क्वेअर आहे. बरोबर आहे. मायनस आणि एक्सला पॉवर 6 आहे, तर आपण असं लिहू शकतो x³ आणि याचाही पॉवर 2. याचा अर्थ काय होईल? पॉवरचा मल्टिप्लिकेशन, एक्सचा पॉवर 6 आहे. बरोबर आहे. 3 × 2 6 असं लिहिता येईल आपल्याला. म्हणजे काय, एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, इंटिग्रेशन 1/√मध्ये a², ए म्हणजे हा नंबर, a² आणि मायनस x² असेल dx, या टाईपचा असेल याचं इंटिग्रेशन, तर आपण काय लिहितो, साइन इनवर्स x/a प्लस सी, याप्रमाणे. त्याप्रमाणे आपण कन्वर्ट करू. म्हणजे एक्सचा पॉवर 6 आहे, तर त्याला x³ आणि त्याचा पॉवर 2 करू आपण, म्हणजे काय होईल, याप्रमाणे फॉर्म्युला कन्वर्ट होईल आपल्याला. सोल्युशन, हा एक फॉर्म्युला आहे, लक्षात राहू द्या. इंटिग्रेशन लेट i इक्वल टू, आय म्हणजे ही व्हॅल्यू घेऊ आपण, 9 - x⁻6 dx इक्वल टू इंटिग्रेशन x² अपॉन, असं लिहिता येईल आपल्याला, 9 मायनस हे x³ 9 म्हणजे 3चा स्क्वेअर आहे, x³ आणि त्याचाही स्क्वेअर करू आपण. पहा, एक्सला क्यूब आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे टोटल एक्सचा पॉवर किती आहे, 6. बरोबर आहे. आता आपण काय करू, x³ ला पुट करू आपण, पुट x³ इक्वल टू t पुट करणार. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, म्हणजे 3x² इक्वल टू काय होईल, dx इक्वल टू dt. बरोबर आहे. पहा, इथे x² आहे आणि dx आहे. बरोबर आहे. x² dx, म्हणजे x² dx इक्वल टू काय होईल, dt/3. बरोबर आहे. येथे x² आहे आणि dx पण आहे, म्हणजे x² dx ची व्हॅल्यू आपण काढली dtच्या फॉर्ममध्ये, dt/3. बरोबर आहे. देअरफॉर i इक्वल टू काय होईल, इंटिग्रेशन x² dx आपण काय लिहिणार, dt/3, म्हणजे dt/3 शेवटी लिहू आपण, म्हणजे इथे 1 येईल आणि 9 मायनस स्क्वेअर रूटमध्ये 9 मायनस x³ म्हणजे t आहे, टीचा स्क्वेअर होईल, टीचा स्क्वेअर होईल. बरोबर आहे. याप्रमाणे देअरफॉर i इक्वल टू 9 म्हणजे 3चा स्क्वेअर आहे, i इक्वल टू हे 1/3 आहेत, बाहेर घेऊ इंटिग्रेशनच्या, म्हणजे 1/3 बाहेर येतील. बरोबर आहे. आणि याला असं लिहिता येईल आपल्याला, 1/9 म्हणजे 3चा स्क्वेअर आणि मायनस टीचा स्क्वेअर dt. बरोबर आहे. हा फॉर्म्युला तयार झालेला आहे, इक्वल टू 1/3. याचे इंटिग्रेशन काय असते, साइन इनवर्स x/a, x म्हणजे इथे t आहे,
आणि ए म्हणजे इथे 3 आहेत आणि प्लस सी इक्वल टू 1/3 साइन इनवर्स. टीची व्हॅल्यू काय आहे? टी म्हणजे आपण एक्स क्यूब घेतलेला आहे, येथे लिहिणार एक्स क्यूब आणि अपॉन 3 प्लस सी हे येणार आहे इंटिग्रेशन. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 24 सोल्यूशन. लेट I इक्वल टू इंटिग्रेशन 1/x आणि इथे एक्स क्यूब आहे -1 dx इक्वल टू इंटिग्रेशन एक्सने मल्टिप्लाय करू 1/x⁴ होईल आणि -1 × x म्हणजे -x होईल, बरोबर आहे, dx. पहा इथे x⁴ आहे. आपण काय करू, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला x⁻⁻4 ने इथे मल्टिप्लाय करू आणि डिवाइड करू. म्हणजे पहा इथे x⁻⁴ ने आपण मल्टिप्लाय केलेला आहे वर आणि मग खाली डिवाइड करावं लागेल आपल्याला x⁻⁻4. फक्त आपण अरेंजमेंट केली ही 1/as आहेत x⁻⁴ - x dx. फक्त या दोन टर्म आपण ऍड केल्या, मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं, काहीच बदल होणार नाही, बरोबर आहे. आता काय करू, इंटिग्रेशन x⁻⁻4. असं का करत आहोत आपण, तुमच्या लक्षात येईल. आता हा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण, म्हणजे x⁻⁻4 आणि x⁻⁴ -4 + 4 म्हणजे 0 होईल, म्हणजे x⁻0 होईल, बरोबर आहे. हा मल्टिप्लिकेशन x⁻0 म्हणजे त्याची व्हॅल्यू 1 येईल. x⁻⁻4 आणि इंटू x⁻4 हे काय होईल, दोघांचा बेस सेम आहे, पॉवरची ॲडिशन होईल. -4 + 4 म्हणजे 0 होईल. याची x⁻0 म्हणजे व्हॅल्यू 1 असते, याची व्हॅल्यू 1 येईल. परंतु x⁻⁻4 आता x⁻⁻4 x⁻⁻4 आहे आणि पुन्हा हा x⁻1 यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे टोटल पॉवर काय होईल, -4 + 1 म्हणजे x⁻−3 होईल. पहा x ला पॉवर -4 त्याने मल्टिप्लाय करत आहोत या ब्रॅकेटच्या दोन्ही टर्मला आपण, तर इथे 1 होईल आणि इथे x⁻−3 होईल. x⁻−3 हे मायनस ॲज इट इज आणि x⁻−3, बरोबर आहे, dx. याची आपण डेरिव्हेटिव्ह घेतली, आपण डिनोमिनेटरची डेरिव्हेटिव्ह घेतली तर वर येते का आपण चेक करू, न्यूमरेटरमध्ये येईल का. खालची डेरिव्हेटिव्ह वर पाहिजे आपल्याला, म्हणजे 1 - x³ 1 - x⁻−3 याची डेरिव्हेटिव्ह काय येते. याची डेरिव्हेटिव्ह 1 ची 0 होईल, मायनस डेरिव्हेटिव्ह घेताना हा पॉवर समोर घेतो आपण आणि पॉवर 1 ने कमी करतो, म्हणजे -3 त्यात -1 होईल, बरोबर आहे. मायनस मायनस प्लस होतील 3, बरोबर आहे. आणि एक्सचा पॉवर काय होईल, -3 - 1 म्हणजे -4 होईल. 3x⁻⁻4. पहा याची डेरिव्हेटिव्ह वर आहे का, आहे, फक्त इथे 3 नाहीत, बरोबर आहे. हा जो डिनोमिनेटर आहे आपला त्याची डेरिव्हेटिव्ह वर येत आहे, कारण आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे, इंटिग्रेशन जर डेरिव्हेटिव्ह वर असेल आणि खाली फंक्शन असेल, म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह वर असेल तर याचे इंटिग्रेशन काय असते, log ऑफ f(x) हे आपण पाहिलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह वर येत आहे, फक्त इथे 3 नाहीत, कारण याची डेरिव्हेटिव्ह 3x⁻⁻4 येत आहे, x⁻⁻4 आहे, 3 नाहीत. मग आपण काय करू, येथे 3 ने मल्टिप्लाय करू 3 आणि येथे काय करू 1/3 ॲडजस्ट करू आपण. 3 कॅन्सल होतील, म्हणजे काही बदल केला नाही आपण, अरेंजमेंट केली आपण. आता याची डेरिव्हेटिव्ह वर आहे 3, बरोबर आहे, x⁻⁻4 ही टर्म येथे आलेली आहे आता, कारण आपण 1/3 ॲडजस्ट केलेले आहेत, 3 पण ॲडजस्ट केलेले आहेत. आता याची डेरिव्हेटिव्ह जो डिनोमिनेटर आहे त्याची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये आलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे याची व्हॅल्यू काय असते, 1/3 log ऑफ डिनोमिनेटर. log ऑफ डिनोमिनेटर काय आहे, 1 - x⁻⁻3 log mod 1 - x⁻⁻3 आणि प्लस सी. हे झालं आन्सर. जरी तुम्ही याला टी पुट केलं तरी आन्सर हेच मिळेल, याप्रमाणे आन्सर मिळेल आपल्याला. पुढे प्रॉपर्टी लिहा, सिन्स
इंटिग्रेशन एफ डॅश एक्स आणि येथे एफ ऑफ एक्स हे इंटिग्रेशन लॉग ऑफ डिनोमिनेटर एफ ऑफ एक्स प्लस सी ही प्रॉपर्टी यापूर्वी आपण पाहिलेली आहे. पहा हे रिझन लिहा समोर. पहा टेक्स्टबुकमध्ये आन्सर वेगळं आहे. 1 - x³ आपला आन्सर हे आलेला आहे. टेक्स्टबुकमध्ये आपला आन्सर हे आलेला आहे 1/3 लॉग ऑफ 1 - x⁻³ प्लस सी. बरोबर आहे. हे 1/3 लॉग याला आपण असं लिहू शकतो 1 हे पॉवर -3 आहे म्हणजे 1/x⁻+3 होईल. बरोबर आहे. आणि प्लस सी. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 1/3 लॉग क्रॉस मल्टिप्लिकेशन x³ - 1/x³ हा मल्टिप्लिकेशन आणि हा मल्टिप्लिकेशन आणि प्लस सी. पहा टेक्स्टबुकमध्ये याप्रमाणे आन्सर आहे. हे आन्सर आलेलं आहे परंतु येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून याप्रमाणे आन्सर येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 25. सोल्यूशन. लेट I equal to integration 1/x into log x into log of log x dx. x into log x आणि log of log x. आपण काय करू, log of log x याला पुट करू आपण. log of log x याला पुट करू आपण t. कशामुळे? कारण ह्याची डेरिव्हेटिव्ह काय होईल, log of log x याची डेरिव्हेटिव्ह काय होईल, log ची डेरिव्हेटिव्ह 1/x. x म्हणजे इथे log x आहे. बरोबर आहे. आणि पुन्हा या log x ची डेरिव्हेटिव्ह या फंक्शनची 1/x म्हणजे हे काय होईल 1/x इंटू log x. x आधी लिहिला log x नंतर म्हणजे 1/x log x. 1/x log x याला पुट करू म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला मिळत आहे. बरोबर आहे. याची डेरिव्हेटिव्ह येथे येत आहे म्हणजे आपण याला पुट करणार log of log x ला. पुट log of log x इक्वल टू t. डेरिव्हेटिव्ह घेणार. log चे डेरिव्हेटिव्ह 1/x. x म्हणजे इथे log x आहे. बरोबर आहे. आणि पुन्हा या log x ची डेरिव्हेटिव्ह 1/x. बरोबर आहे. इकडे dt अपॉन dx होईल. तो dx इकडे आणणार तर इकडे होईल dt. म्हणजे देअरफॉर 1/x log x 1/x log x असं लिहू आपण x इंटू log x 1/x log x dx. म्हणजे एवढ्या व्हॅल्यूसाठी आपण काय पुट करू शकतो, फक्त dt dx इक्वल टू dt. बरोबर आहे. म्हणजे इथे काय राहील log of log x डिनोमिनेटरमध्ये आणि त्याला आपण t घेतलेला आहे. पहा एवढी व्हॅल्यू म्हणजे dt आहे आणि ही व्हॅल्यू म्हणजे t आहे. देअरफॉर I इक्वल टू 1 अपॉन, कारण हे डिनोमिनेटरमध्ये आहेत म्हणजे 1 अपॉन log of log x म्हणजे काय t. आणि ही सर्व व्हॅल्यू म्हणजे काय येत आहे dt येत आहे dt. देअरफॉर याचं इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला 1/t त्याचं इंटिग्रेशन log t इथे लिहिणार I इक्वल टू log of t प्लस c. t म्हणजे काय आहे, t म्हणजे log of log x इथे log of log x हे मॉडमध्ये लिहित चला याप्रमाणे आणि प्लस सी. log mod log of log x प्लस सी. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.